पिंपरी चिंचवडमधील शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांचं कुटुंबीय भोसरी विधानसभेत गेल्या 35 वर्षापासून राहत आहे आणि अगदी विधानसभा 2024 मध्ये त्यांनी इथं मतदान केल्याचा हा सबळ पुरावा आहे। मात्र आगामी महापालिका निवडणूक जवळ आली आहे, मतदार याद्या जाहीर झालेत आणि यामध्ये आता जर बघायला गेलं तर इम्रान शेख यांच्या आई रबिया शेख यांचं भोसरी विधानसभेत नाव होतं, ते आता थेट गेलेलं आहे बारामती विधानसभेत। आणि इम्रान शेख यांचे वडील युनिस शेख यांचं हे भोसरी विधानसभेतला पत्ता, आता त्यांचं नाव थेट इंदापूर विधानसभेत गेलेलं आहे। आता हे कुणामुळे झालंय तर निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार इतके दिवस सुरू आहे त्यातला हा नवीन धक्कादायक प्रकार आलेला आहे। इम्रान शेख यांचे वडील आता आपल्यासोबत आहेत, युनिस शेख। कधी तुमचा बारामती विधानसभा असेल किंवा इंदापूर विधानसभेशी काही संबंध आलाय का? तिथं राहिलायत का तुम्ही? कधीच नाही। तिथं आमचे नातेवाईक बी नाहीत की बाबा कोणतं नातेवाईक असेल तिथं, असं काहीच नाहीये। 35 वर्ष झाले आम्ही इथंच आहे आणि 35 वर्षापासून इथंच मतदान करत आहे आणि अचानकच ही अशी नावं चेंज झाल्यावर मला स्वतः शॉक बसलेला आहे की असं कसं होऊ शकतं की मी इथं 35 वर्ष झाले वोटिंग करतोय आणि माझं नाव इंदापूर विधानसभेत आणि मंडळीचं नाव बारामती विधानसभेत गेलंच कसं। त्यामुळे आम्ही स्वतः शॉक आहेत आणि आता मित्र म्हणतोय असं करा, जर तुम्हाला असं वाटतं मी तिकडचे मतदार येतात ह्या निवडणूक आयोगाने आम्हाला तिथं इंदापूर विधानसभेत मला एक घर घेऊन द्यावं आणि माझ्या मंडळींना बारामती विधानसभेत एक घर घेऊन द्यावं। बरं, म्हणजे आता एक नवीन मागणी झाली आहे की तुम्ही जर आमचे स्वतःहूनच पत्ते बदलले तर आम्हाला आता निवडणूक आयोगाने घर घेऊन द्यावं अशी मागणी या ठिकाणी करतायत। इम्रान शेख यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर तुम्ही इथून इच्छुक आहात आणि असं असताना हे सगळं घडतंय, कुणाचा हात दिसतोय तुम्हाला यामागे? 100% ही विरोधकांचाच हात त्याच्यामध्ये असेल, कारण की महाविकास आघाडीचं आमचं जेव्हा निवडणूक आमची तिकीट वाटप होईल त्याच्यामध्ये इथं आमच्याकडे एक महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत। जरी आमची पक्षाची अजित पवार आणि शरद पवार यांची आघाडी झाली तरी पण तिथं अजित पवारांचे इथे एक विद्यमान नगरसेवक आहे, त्यामुळं मला तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती। माझ्या परिवारातून कोणतरी उभं राहण्याची दाट शक्यता होती, इथं सगळ्यांना परिचय आहे, त्या गोष्टीची माहिती आहे। म्हणून माझे आई किंवा वडील यापैकी मी निवडणुकीला थांबवणार होतो, परंतु प्रारूप यादी आल्यानंतर बघितलं तर ह्यांचे मतदान दुसऱ्या मतदारसंघात गेले होते। त्याच्यानंतर आम्ही जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस पूर्ण केली, क्षेत्रीय कार्यालयाला दिली। त्यांचं म्हणणं असं झालं की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा। कलेक्टर ऑफिसला आम्ही गेल्यानंतर त्यांचं म्हणणं असं झालं की तुमचं मतदान त्या विधानसभेत गेल्यामुळं आता त्याची निवडणूक काल 2 तारखेला झाली, त्याच्या जेव्हा प्रारूप मतदार याद्या झाल्या, आता त्या कधी झाल्या असतील देव जाणो, मागच्या 2-3 महिन्याखाली झाल्या असतील, तेव्हा तुम्ही हरकत घेणं गरजेचं होतं आणि तिथं तुम्ही हरकत घेणं गरजेचं होतं की आमचं नाव इकडे टाका। आम्हाला तर स्वप्नात माहितच नाही ना, आम्ही तर 6 महिन्यापूर्वी विधानसभेला मतदान केलं आणि आता मतदान आम्ही 6 महिन्यापूर्वी केलं आणि आता प्रारूप यादी आमची आली तर आम्ही आत्ताच चेक करणार ना। आम्हाला काही स्वप्न पडलं होतं का आमच्या घरच्यांचे मतदार एका बारामती आणि इकडे इंदापूर असे लांब लांबच्या मतदारसंघात जातील म्हणून? त्याच्यामुळे हा 100% हा षडयंत्र आहे आणि ही खूप मोठी वोट चोरीनंतर हा उमेदवारीच्या मतदारांची पळवापळवीचा हा प्रकार लक्षात येतोय। तर आता या ठिकाणी इम्रान शेख यांच्या आई रबिया शेख आणि वडील युनिस शेख यांचे थेट बारामती आणि इंदापूर विधानसभेत नावं गेल्यामुळं युनिस शेख मागणी करतायत की आता आम्हाला निवडणूक आयोगाने जर आमचे पत्ते बदलले तर त्या ठिकाणी आम्हाला घरं घेऊन द्यावीत। आता निवडणूक आयोगाला ते शक्य आहे का हा एक वेगळा प्रश्न झाला असला तरी निवडणूक आयोगाकडून अनावधानाने असो किंवा जाणीवपूर्वक केलेला असो हा संशोधनाचा एक भाग झाला, परंतु या चुकांमुळे अनेक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत आणि मग याला दोषी कोण याचं उत्तर सुद्धा राज्य निवडणूक आयोगालाच द्यावं लागणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।